पोळा सणाच्या निमित्तानं बैल सजावटीकरता लागणाऱ्या दोर दोरखंड व इतर साहित्य विकत घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बाजारपेठेकडे मोठ्या प्रमाणात धाव असते. मात्र गेल्या 20 वर्षांपासून उदखेड येथील रामाराव वानखेडे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गावातच दोरखंड व बैलांच्या सजावटीचं साहित्य बनवण्याचा व्यवसाय सुरू केला असून अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरून ग्राहक या ठिकाणी बैल सजावटीचे साहित्य विकत घेण्यासाठी येत असतात. जोडधंदा आहे. किती ठिकाणी मालाचा पुरवठा करता तुम्ही? ते 3, 4, 5, 6 काय आसपास. आता उदखेड म्हणजे काही फार मोठं गाव नाही आहे हो. किंवा इथं फार मोठी बाजारपेठ नाही आहे, तरी पण तुम्ही हा उद्योग चालू केला. हा उद्योग फक्त सिजनेबल आहे की कसं काय आहे? 12 महिने चालू आहे ना. दोरखंड 12 महिने येणारे गिऱ्हाईकाला वापस जाता येत नाही. याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय करताय? बाजा झाल्यानंतर बंगळी, पायटांगी या धंदा होत जाते. 12 महिने आपलं ते चालवायचं. आल्या तर बंगळ्या, आल्या तर पायटांग्या, आल्या तर बाजा डिझाईनच्या. समजा ह्या धंद्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एजन्सीकडून अर्थसहाय्य मिळालं तर तुम्ही काय कराल? याच्यापेक्षा मोठा धंदा वाढवू आपण. विक्रीचा माल असल्या कारणाने अनुभवी गिऱ्हाईक माझ्याजवळूनच माल नेते आणि तिघं मजबूत राहते. आता एकट्याच्या पद्धतीनं एवढा माल बनते. याच्यापेक्षा जर शासनामार्फत जर मला मदत मिळाली तर मी 10 किंवा 4 तरी मजूर वागवू शकतो 12 महिन्यासाठी. पोळा उत्सव संपला तरी शेतकऱ्यांसाठी लागणारी पायटांगी, पलंग अशा प्रकारच्या विणकरीतून हा व्यवसाय 12 महिने सुरू ठेवला असल्याची माहिती देताना या शेतकऱ्यांनी सांगितलं. अतिशय उत्कृष्ट प्रकारची विणकरी व चांगल्या क्वालिटीचा माल दिल्यानंतर कितीही लांबून ग्राहक साहित्य विकत घेण्यासाठी येत असल्याचा दणगा आत्मविश्वास या शेतकऱ्यांकडे असल्याचं, या व्यवसायातून समाधानी असल्याचं सुद्धा यांनी सांगितलं. पोळा येण्याला काही अवधी उरला असताना अनेक ठिकाणावरून साहित्याची ऑर्डर बुक करण्यात आल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. जनमतला न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट.